चेतनची पण माहिती आज हे हरित सेतूच्या संदर्भामध्ये प्राधिकरणाच्या रहिवाशांनी हे आंदोलन पुकारलं होतं NPRFच्या माध्यमातून। आज लोकांचा याच्या बाबतीमधला रोष आज सर्वांनी रोडवर उतरून दाखवला। याचं कारण असं आहे की मूळ म्हणजे ज्यावेळी प्रशासक लागलं, प्रशासनाने केलेला हा ढोबळ कारभार आहे। वारंवार वेळोवेळी शेखरसिंह साहेब असताना याच्या निवेदनाच्या बाबतीत किंवा नक्कीच त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे। हे आंदोलन आजच इथंच हे थांबणार नाही। या संदर्भात आता हार्डेकर साहेब आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्याच्यावर काय निर्णय देतील, कारण या आंदोलनाचा नक्कीच या प्रशासनावर परिणाम होईल हे मी नक्कीच सांगेन। NPRF ग्रुपतर्फे आज आपण प्राधिकरण बचाव हरित सेतू हटाव हे आंदोलन उभं केलं। हरित सेतू हा प्रकल्प प्राधिकरणवासियांवर त्यांचं कुठलंही मत न घेता लाभलेला प्रकल्प आहे। आमच्या अडचणी कुठल्याही लक्षात घेतल्या नाहीत। हरित सेतूमुळे अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागत आहे। अनेक निवेदनं आम्ही आयुक्तांना पाठवली, पण त्याच्याकडे डोळेझाक करण्यात आली। आणि आता ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं काम चालू आहे हे पाहता आमच्या असं लक्षात आलं की आता आंदोलन केल्याशिवाय आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या अडचणी लक्षात घ्या, इथली वस्तुस्थिती आणि इथली वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपलं नियोजन करूयात। आमच्या सुधारणेला विरोध नाही, पण विरोधाला विरोध असाही नाही आहे, पण हे अवास्तव जे काही सगळं चाललेलं आहे त्याला विरोध आहे। त्यामुळे जोपर्यंत आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि प्राधिकरणाची शान तशीच परत राहत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं। धन्यवाद। निगडीत प्राधिकरण रेसिडेंट फोरमच्या अंडर आज आम्ही एवढं भव्य आंदोलन केलं आणि निषेध करायचा प्रयत्न केला आणि याच्यातनं आम्हाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद चांगला दिला। याच्यावरून ह्या प्रोजेक्ट किंवा महानगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाने धडा घ्यायला पाहिजे की ह्या प्रोजेक्टचं किती लोकांना याचा चीड आहे, ही चीड त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि याच्यावर त्यांनी आत्ता विचार करण्याची गरज आहे। आणि ह्या प्रोजेक्टला अक्षरशः म्हणजे खरंच तो रिवाईज करणं गरजेचं आहे, कारण आत्ता बघा फॉरेन पॉलिसीप्रमाणे तुम्ही इथं हा प्रोजेक्ट राबवू शकत नाही। इथं लोकसंख्या खूप आहे, इथं वाहनं जास्त आहे आणि ती पॉलिसी इथं पॉसिबलच नाही। त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल बघा, ऑन द स्पॉट बघा की काय आपण याच्यामध्ये दुरुस्त करू शकतो आणि याच्यावर प्रॅक्टिकली आपण किती चांगलं करू शकतो। हे प्रोजेक्ट लादू नका, आमचं असं सगळ्या रेसिडेंट फोरमचं आमच्या निगडीत प्राधिकरणातल्या लोकांचं मत आहे। नमस्कार, मी समीर जावळकर। आज या NPRFच्या आमच्या टीममार्फत आज हरित सेतूच्या आंदोलन आपण जे केलं आहे त्या हरित सेतूला आपण जे प्राधिकरणवासियांनी पूर्णपणे विरोध आहे। कारण आज या ठिकाणी यांनी हा हरित सेतू जो केलेला आहे माझ्या मते तरी हा डिझायनिंग चांगला दिसावा म्हणून केलेला आहे, कारण हे फॉरेन आहे असं दाखवण्याची त्यांची बहुतेक संकल्पना होती, पण हे भारत आहे हे बहुतेक विसरलेत। कारण इथं आपल्या प्राधिकरण आणि भारतातली पॉप्युलेशन आणि फॉरेनच्या पॉप्युलेशनमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। आज तुम्ही बघत असाल तर फुटपाथ खूप मोठ्या प्रमाणात मोठे झालेले आहेत आणि रस्ते जे आहेत ते अरुंद झालेले आहेत आणि त्या फुटपाथ मोठे झाल्यामुळं या दुकानदारांच्याकडे जी येणारी लोक आहेत किंवा गिराईक आहेत ते त्या फुटपाथच्या खाली फोर व्हीलर आपल्या पार्क करतात आणि फोर व्हीलर पार्क केल्यानंतरून हा रस्ता जो आहे तो छोटा होऊन मोठे अपघात देखील या ठिकाणी झालेले आहे। मला प्रशासनाला सांगायचं वाटते की हे जे फुटपाथ जे आहे हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत मोठे होऊन देणार नाही, हा प्रकल्प होऊन देणार नाही। जर या प्रशासनाने किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा असाच त्यांचा हेकेखोरपणा जर त्यांनी चालवला असेल तर इथून पुढे अजून तीव्रपणे आम्ही आंदोलन करणार आहे। याची प्रशासनाने नोंद घ्यावी। याबाबत मी सर्वांना सांगू इच्छितो की आज जेवढ्या प्रमाणात नागरिक एकत्र झालेत, पुढचे आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र आणि ह्याच्यापेक्षा डबल मॉपनी होईल याची मी प्रशासनाला नोंद करू इच्छितो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हरित सेतू प्रोजेक्ट जे PCMC आमच्या भागात प्राधिकरण भागात राबवतात ते एकदम चुकीचे प्रोजेक्ट आहे। या संदर्भात ज्यावेळी पहिल्यांदा आम्हाला ब्रीफिंग झालं त्याचवेळी आम्ही त्याचा विरोध केला आणि विरोध केलं तर पत्रही दिले त्यावेळी, म्हणजे काम सुरू व्हायच्या अगोदर
फुटपाथचं वीट जास्त करणार म्हणले ना, त्याचवेळी आम्ही पत्र दिलेलं आहे. पण त्यानंतर अनेक संस्था NPRF, ज्येष्ठ नागरिक संघ, असं अनेक संस्था कमिशनरला जाऊन भेटून याचा विरोध केलं, पण कमिशनर काय बिलकुल ऐकलं नाही. त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांनाही कानावर टाकलेलं आहे की या फुटपाथमुळे काय होईल माहिती आहे का, फुटपाथ किती होती याच्यापेक्षा अर्धसुद्धा नव्हती, कमी होती. ते बघा तिकडे दिसतं बघा फुटपाथ, हे फुटपाथ तिथून डबल केलेलं आहे, त्यांनी डबल केलेलं आहे, डबल साईज केलं. यामुळे काय होतं माहिती आहे का, यामुळे काय होणार की दुकानात हॉस्पिटलमध्ये आलेल्या गाडी इथे पार्किंग करणार, दुसरं कुठे पार्किंग नाही आहे. आणि ते पार्किंग केल्यानंतर एखादं गाडी जायचं म्हटलं तरी ट्रॅफिकला अडथळा होणार. सपोज समजा एखादं बस बंद पडली, मग ट्रॅफिक चालणारच नाही ना, ट्रॅफिक कसं चालणार बस बंद पडलं तर. त्यामुळे हे चुकीच्या पद्धती आहे. फुटपाथचं वीट कमी करायला पाहिजे आणि बाकी हे झाडं बिडं काढतात त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे. जोपर्यंत प्रशासन आमचे NPRF आणि आमच्याबरोबर सगळे चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही फुटपाथचं काम इथे होऊ देणार नाही.